हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे, ज्याचं नाव आहे प्रियाज लाईफस्टाईल. वाव किती मस्त आहे. वाव ती बघ मम्मी, ती पहिला तिकडे लास्टचं किती छान आहे बघ डिझाइन त्याचं. कलर ते असं आडवं आहे म्हणून तसं वाटतं तुम्हाला उभे आहे. ते गणपतीच्या मागे लावत नाही का आपण चक्र, तसं दिसते बघा. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता जतची यात्रा भरलेली आहे. तर मंडळी, आज आम्ही आलोय जतच्या यात्रेला. जतची यात्रा म्हणली की नाही, एक्साइटमेंट वेगळीच असते. दरवर्षी आम्ही यात्रेची वाटच बघत असतो, जतची यात्रा कधी येते म्हणून. तर फायनली जतची यात्रा बघा, तुम्ही बघू शकता पूर्णपणे भरलेली आहे. किती माणसांची पण गर्दी तेवढीच आहे, वाहनांची पण गर्दी तेवढीच आहे. आणि जतच्या यात्रेमध्ये आकर्षक म्हणजे ही पाळणे. आणि यावर्षी तर मला वाटतं 1-2 पाळणे एक्स्ट्रा आलेले वाटतात. आणि काय जागा चेंज केल्यामुळे वाटते का काय माहीत नाही, पण 1-2 पाळणे तर मला एक्स्ट्रा वाटायला लागलेत. आणि जतची यात्रा म्हणलं की नाही, एक विशेष आनंद असतो आहे आम्हाला. आणि आज आलो आहे बघा, जतची यात्रा आजपासूनच भरलेली आहे. तर मैत्रिणींनो, यात्रा बघा आजपासून भरलेली आहे. अजून 8 दिवस यात्रा चालेल. तसं 5 दिवस यात्रेचे दिवस असतात, पण 8 दिवस तरी यात्रा चालतेच. तर आपलं रेग्युलर जायचं, 1-2 तास फिरून मस्त एन्जॉय करून यायचं. तर आज आमचा यात्रेचा बघा पहिला दिवस आहे. तर आज चला आता आपण जाऊया यात्रेमध्ये. अगोदर गाडी पार्किंग करूया आणि मग यात्रेमधलं तुम्हाला बरेच व्ह्यूज दाखवायचा प्रयत्न करते मी. आज काही एवढं होणार नाही, का तर आम्ही यायलाच घरातनं 8-8:30 वाजता निघालेलो. आज सोमवार माझं सत्य चिदंबरांचं व्रत पण होतं. मग ते व्रत पूर्ण पूजा पुस्तक वगैरे वाचून मग उपवास वगैरे सोडून आलो आहे. आज काय आम्हाला यात्रेतलं काही खाता पिता येणार नाही. मुलं वगैरे खातील, ह्यांनी खातील, पण मला काही खायला जमणार नाही, का तर माझं आज सत्य चिदंबरांचं व्रत असल्यामुळे मला काही कांदा लसूण वगैरे काही चालत नाही बाहेरचं. तसं मी आईस्क्रीम शेक वगैरे काहीतरी पिऊ शकते. म्हणून आता आलो आहे बघा आम्ही यात्रेमध्ये. काही खाणं पिणं महत्त्वाचं नसते, एन्जॉय करणं पण तेवढंच महत्त्वाचं असते म्हणलं. आणि तसं आज 8 दिवस आहे यात्रा, येऊ शकली असते मी उद्यापासून, पण मुलांना कुठे दम आहे. मुलं अजिबात दम खात नव्हती. नाही जायचं म्हणजे जायचं मम्मी, 8 दिवस तर यात्रा असते, जास्त कुठे दिवस असते मम्मी, जाऊया आपण, रोज 1-1 तास तर जायलाच पाहिजे मम्मी, चल म्हणत होते. जेव्हा आम्ही बनाळीत होतो त्यावेळेस पण आम्ही कमीत कमी 3 ते 4 वेळा तरी यात्रेला येतच होतो. मग आता म्हणली मुलं, आता तर आपण जतमध्ये राहायला आहे मम्मी, कुठं लांब आहे, 1-2 किलोमीटर अंतरावर तर इथे यात्रा भरते, घरापासून जाऊन यायचं, तासभर फिरून. आम्ही काही मागत नाही मम्मी. मुलं तर घरी असताना त्यांचं म्हणजे एवढे डिमांड्स असतात ना, घरी असताना मम्मी मी काय यात्रेत गेलं काहीच मागत नाही, काय नाही, फक्त आम्ही फिरणार, तुम्हाला काय म्हणजे आम्ही त्रास देत नाही, चला आपण जाऊया. आणि एकदा यात्रेमध्ये एंट्री केलो, अजून यात्रेमध्ये एंट्री करणार असते तोपर्यंत मुलांचं आपल्या मागणं चालू होते, मम्मी हे पाहिजे ते पाहिजे, पाळण्यात बसायचं, हे खायचं आहे ते खायचं आहे, चालू असते बा मुलांचं. तर मुलं आहे म्हणल्यावर डिमांड्स तर असणारच. तर बघा इकडे यात्रेमधले थोडेफार व्ह्यूज तुम्हाला आज मी दाखवू शकते. अजून 8 दिवस बाकी आहेत, तर मी रोज येईन, नवीन नवीन इथले आपले स्टॉल्स वगैरे दाखवेन तुम्हाला. आज फक्त एवढंच आहे. तर बघा आपली यात्रा कशी भरली आहे. तर इकडे वगैरे फुलदाणी वगैरे भरपूर छान छान व्हरायटीचे फुलदाणी वगैरे आले होते. मला घ्यायचं होतं घरामध्ये ठेवायला, आणि विचारलं त्यांनी 650, 600, 500 असं स्टँडची किंमत सांगितली होती. बघून कमी करून घ्यायचं म्हणलं. तर मी आणि आमची फॅमिली, आणखीन सई त्यांची फॅमिली, आम्ही दोघंच आज आलो होतो. स्नेहल ताई त्यांची फॅमिली काय आज नव्हती आलेली. त्यांनी बोलले होते उद्यापासून आपण जाऊया म्हणून. मग आमची मुलं ऐकत नसल्यामुळे आम्ही तेवढं आलो आहे बघा. सईची फॅमिली अगोदर आली होती, पुन्हा मग आम्ही आलो. आणि इकडं बघा मुलांचं हे जम्पिंग तर कुठं जाईल तिथे फेमस असते बघा. लहान यात्रा असली किंवा मोठी यात्रा असली, जम्पिंग तर असतेच. मुलांना जम्पिंगमध्ये उड्या मारायला एवढं काय आवडते काय माहीत. तर मुलं अगोदर म्हणाले आज लई काही नको पाळण्यात वगैरे बसायला, निदान जम्पिंगमध्ये तर बसवा. तर इकडे समृद्धी, सन्निधी आणि शौर्य बघा जम्पिंगमध्ये बसली होती. त्यांना सांगितलं होतं आज काय आपल्याला म्हणजे वेळ झाला आहे, घरी जाऊया आपण, उद्या येऊया परत पाळण्यामध्ये वगैरे बसायला मग सांगितलं होतं, म्हणून त्यांनी एवढंच आज एक्सेप्ट केलं. तर बघा इकडे आमची समृद्धी गाणं लागलं होतं, आपलं कन्नड गाणं कुठलं ते ना ड्रायव्हर काहीतरी गाणं आहे ते गाणं लागलं होतं. त्याच्यावर समृद्धी इकडे एक डान्स केला जम्पिंगमध्येच. आणि मी आणि समर्थने बघा इकडे बॉम्बे मिठाई खात होतो. आम्हाला यात्रेमधलं सगळं सोडून बॉम्बे मिठाई खावंसं वाटलं, तर समर्थने आणि मी एक बॉम्बे मिठाई घेऊन खाल्लो. परत इकडं आमच्या समोरच्या पप्पांची फरमाईश होती की आमचा एक व्हिडिओ काढ.
तर व्हिडिओमध्ये किती छान पोस्ट द्यायला लागले बघा हे बापले दोघं. ह्यांचा एक व्हिडिओ घेतला छान असा आणि मुलांचं उड्या मारून पण झालं होतं. आता म्हणलं मुलांना चला जाऊया. आणि इकडं आम्ही बदाम शेक प्यायला आलो होतो. तर समर्थने बघा ही कशी भूताची एंट्री दिली इकडनं. हे काय असं भूताचा मास्क घालून आला आणि एकदम एंट्री दिला. माझा आपलं हे बदाम शेकचा व्हिडिओ चालू होता इकडं, तर तो एकदमच एंट्री दिला. ठीक आहे म्हणले, एकात दोन झाले म्हणले व्हिडिओ. आणि मस्त आमचं इकडं बदाम शेक वगैरे आलं होतं. छान बदाम शेक वगैरे आम्ही पिऊन घेतलो. आणि आता घरी जायचं म्हणलं. जाताना ह्यांचानी माझा व्हिडिओ घेतला नव्हता मी, म्हणून म्हणलं यांचानी माझा एक व्हिडिओ घ्यायचा. एक छोटासा व्हिडिओ शूट केला आम्ही दोघांनी इकडं. आमच्या यांना फारसं व्हिडिओ शूट वगैरे करताना स्माईल वगैरे देता येत नाही, पोज वगैरे देता येत नाही. आपले निवांत उभारले असते त्यांनी. तर आम्ही बघा घरातून निघतानाच ऑलरेडी 2 फोटो काढलो होतो यांचं, माझ्या मुलांचं. मुलं म्हणतो ती छान आवरलं आहे, तर मग मी 1-2 फोटो काढ. घरात पण 1-2 फोटो काढले होतो आम्ही. यात्रेमध्ये आल्यावर सही त्यांची फॅमिलीने आमचे 1-2 फोटो काढले. आणि फायनली जाताना बघा मुलांनाही मोमोज वगैरे खाऊ घातलं. म्हणलं त्यांना काहीच खायला दिलं नाही. म्हणलं मला तर कसं तरी वाटायला आलं, तर म्हणून म्हणलं ह्यांना मोमोज खाऊ घालूया. आणि छान असं मोमोज वगैरे खाऊन बघा फायनली आम्ही घरी गेलो. आजच्या दिवसासाठी एवढंच. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.